नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की बेबीला नाचणीसत्व कसं द्यायचं. बरेचसे जण म्हणतात की थंडीमध्ये बेबीला नाचणीसत्व देऊ नये, पण नाचणीसत्व थंडीमध्ये पण आपण बाळाला देऊ शकतो. पण एक आई म्हणून योग्य पद्धत काय आहे आणि कसं बेबीला आपण नाचणीसत्व दिलं पाहिजे हे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. जे माझ्या बेबीला मी फूड देते, जे त्याला पचतं, जे त्याला हे डायजेस्ट होतं व्यवस्थित, तेच मी फूड तुमच्यासोबत पण शेअर करते. आणि चला आता आपण नाचणीसत्व बेबीला कसं द्यायचं, अगदी पीठ बनवण्यापर्यंत भिजवण्याची पद्धत काय आहे, योग्य पद्धत काय आहे त्याची, ते सगळं तुमच्यासोबत सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. नाचणीचं पावडर बनवायला आपण सुरुवात करूयात. महत्त्वाची स्टेप ती असते म्हणजे आपल्याला 3 ते 4 पाण्याने नाचणी धुवून घ्यायची. नाचणीमध्ये काळपटपणा निघत असतो. अगदी 5-6 वेळा जरी धुवावं लागली ना तरी पण धुवून घ्यायची. मी 3 ते 4 वेळा धुवून घेतली होती आणि तेव्हा कुठं असं स्वच्छ पाणी निघालं होतं. जवळपास 5-6 वेळा तरी धुवावं लागेल, कारण कधी कधी नाचणी खराब असते त्याच्यामुळे. आणि 7 ते 8 तास आपल्याला ती भिजत ठेवायची आहे. 7 ते 8 तास भिजत ठेवल्यानंतर आपल्याला एका कपड्यात बांधून ठेवायची आहे. कपड्यात बांधल्यानंतर ना अगदी ती पण तुम्हाला 7-8 तास अशी कपड्यात भिजत ठेवायची आहे. आणि नंतर बघा मी 7-8 तास ठेवली होती बांधून कपड्यामध्ये आणि अशा त्याला मोड आलेले आहेत बारीक बारीक. थंडी असल्यामुळे आता मोड येत नाही. मी एवढी नाचणी बाळाला केली होती कारण की माझ्याकडे अगोदर पण बाळाचे खूप सारे सॅरेलेक्स आहेत, त्याच्यामुळे एवढं अर्धा किलोला थोडं कमी होतं हे. त्यानंतर इथे सुकवायला ठेवली आहे. उन्हामध्ये छान अशी कोवळ्या उन्हामध्ये सुकवून घेतली आहे. सगळी आपल्याला ड्राय करून घ्यायची आहे, व्यवस्थित कपड्यावरती टाकून सुकायला घेतले. नाचणीचे खूप सारे फायदे आहेत. हाडे मजबूत होतात बाळाचे. नाचणीमध्ये भरपूर कॅल्शियम असते, त्यामुळे बाळाचे हाडे मजबूत होतात. वजन वाढीस देखील मदत होते. आणि छान इथे आपल्याला आता रोस्ट करून घ्यायची आहे. थोडंसं, अगदी खूप जास्त नाही, नाहीतर बघ करपट लागेल बाळाला. थोडी आपल्याला इथे रोस्ट करून घ्यायची आहे. थोडंसं असं वास यायला लागला ना, अगदी वाटलं आपल्याला की हा छान ड्राय झाली आहे, लगेच काढून घ्या. याच्यामुळे वजन वाढते. नाचणीचं तो पचायला खूप सोपे असते आणि चांगली ऊर्जा मिळते बाळाला. बाळाचे वजन नैसर्गिकरित्या वाढते याने. पचन सुधारते. यात फायबर असल्यामुळे बद्धकोष्ठता म्हणजेच काय, कॉन्स्टिपेशन होत नाही. बाळाचे पोट साफ राहते. आणि इथं पहा मी छान अशी ड्राय करून घेतलेली आहे. आता तुम्ही पाहत असाल थंडी असल्यामुळे याला एवढे मोड येत नाहीत, थोडेफार याला मोड आलेले आहेत तरी पण. त्यानंतर इथे आपल्याला छान याचं पीठ काढून घ्यायचं आहे मिक्सरला. इथं मिक्सरला छान असं फिरवून घेतलेलं आहे मी. आणि त्याचबरोबर रक्त वाढायला देखील मदत. नाचणीमध्ये आयर्न असतं, त्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. इम्युनिटी मजबूत करते. नाचणीसत्वामुळे बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढते, त्यामुळे बाळ वारंवार आजारी पडत नाही. आणि छान इथे आपण चाळून घेऊयात, जेणेकरून जो काही जाडसर भाग असेल तो चाळणीमध्ये राहील. आणि बाळासाठी आपल्या 6 ते 12 महिन्याच्या बाळाला आपण हे देऊ शकतो. आणि 5 असाल, मी खूप दिवसानंतर हा व्हिडिओ शूट करत आहे. एवढं भरून झालं होतं, थोडंच बाकी होतं. एवढं सगळं संपलेलं आहे आणि आता फक्त 1 ते 2 टायमाचं राहिलेलं आहे बाळासाठी माझ्या. याची रेसिपी पहा काय आहे. इथे मी 2 चमचे आपल्याला नाचणी पावडर घ्यायचं आहे आणि छान असं पाणी टाकून त्याच्यामध्ये आपल्याला घोळवून घ्यायचं आहे. कुठलाही गिठुळ्या वगैरे होता कामा नाही. आणि 6 महिन्याच्या बाळाला ना अगदी आपल्याला व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आणि तर आपल्याला थोडं थोडं करून पाणी टाकून घ्यायचं आहे. जवळपास 1 ग्लास मी इथे पाणी टाकून नंतर घेणार आहे. थोड्याशा पाण्यामध्ये आपण याला गिठुळ्या सगळ्या फोडून घेऊयात. आणि हे मी माझ्या बाळाला देत असते नेहमीच, त्यामुळे तुम्हीही देऊ शकता बाळाला. आणि थंडीमध्ये ना गरमच देवा आपण बाळाला. खूप थंड वगैरे झालेलं देऊ नाही. थंडीत नाचणीचा तो खूप उपयुक्त मानले ते, छातीला ऊब देते. आता इथं मी 1 ग्लास पाणी टाकून घेतलं आहे. आणि नाचणी ही ग्लुटन फ्री असल्यामुळे बाळासाठी अगदी सुरक्षित आहे. तर पहा छान पाणी टाकून सगळ्या गिठोळ्या इथे फोडून घेतल्या आहेत. आणि आता आपण याला ठेवूयात गॅसवरती. आणि 6 महिन्याच्या बाळाला देताना योग्य काळजी घ्यायची. अगोदर बघायचं 3 दिवसाचा रूल पाळायचा आपल्याला. अगोदर 1 दिवस देऊन पाहायचं, 1 ते 2च चमचे द्यायचं. बाळाला पचलं तर दुसऱ्या दिवशी द्यायचं. कुठलाही पदार्थ बाळाला देताना अगदी 2 ते 3 चमचेच द्या, म्हणजे आपल्याला नवीन पदार्थ देताना म्हणजे बाळाला कुठली ॲलर्जी होत नाही, बाळाचं पोट वगैरे तर फुगत नाही ना. त्यामुळे मी 3 दिवसाचा रूल माझ्या बाळाला 6 महिन्याचा असताना पाळला होता. आणि अगदी समजायला लागलं त्याला काय पचतं काय नाही, हे सगळं आपल्याला समजायला लागतं नंतर. कुठलाही नवीन पदार्थ देताना बाळाला आपण सकाळी किंवा दुपारीच दिला पाहिजे, संध्याकाळी कुठलाही पदार्थ देऊ नये. आणि छान इथे नाचणीचं उकळत आहे. थोडं बाळाचं जेवण बनवायला थोडं स्लो गॅसवरती बनवं लागतं, म्हणून जरा वेळ लागतो. आणि नाचणी बनवण्याचे खूप सारे वेगवेगळे प्रकार आहेत. ते जर तुम्हाला आवडत असेल माझ्या व्हिडिओ, तुम्ही नक्की शेअर करत राहीन, कारण की एका आईचा प्रयत्न असतो आपल्या बाळाला अगदी हेल्दी फूड द्यावं.
आणि इथे बऱ्याचशा वेळानंतर उकळी छान अशी आलेली आहे आणि बरंचसं पाणी आटलेलं आहे. आणि इथे बघा अशा स्टेजला आलात ना तुम्ही, 6 महिन्याचं बाळ असेल ना तशा स्टेजला आलं ना तर गॅस बंद करायचा आहे आपल्याला. बाळाला खूप जाडसर नाही द्यायचं आपल्याला, अगदी पाण्यासारखं द्यायचं आहे, कारण की बाळ फक्त आता लिक्विड घेत असतं आपलं. 6 महिने 7-8 महिन्याचं बाळ फक्त लिक्विड घ्यायचं. आणि अशा स्टेजला गॅस बंद केला होता आणि नाचणी इथे छान अशी आपली बनून तयार आहे. अगदी बाळ आवडीने खातं. अजून वेगवेगळे प्रकार आहेत नाचणी सत्व बनवायचे, ते देखील तुमच्यासोबत मी शेअर करत राहीन. आणि बघा व्हिडिओ आवडल्यास आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ बघायला आवडतील का नक्की कमेंटमध्ये कळवा. जे मी बेबीला फूड ते देखील तुमच्यासोबत मी अधूनमधून शेअर करत राहणार आहे. आणि आता असं ठरवले की रुटीनचे व्हिडिओ देखील तुमच्यासोबत मी शेअर करत राहणार आहे. बाळ आहे, थोडंसं कधी व्हिडिओ येत नाहीत, कधी अगदी प्रत्येक दिवशी व्हिडिओ टाकते तर कधी कधी आठवडाभर व्हिडिओ येत नाहीत. बाळ असल्यामुळे काही जमत नाही. पण आता असं ठरवले की नाही टाकण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आठवड्यातून 3 ते 4 व्हिडिओ आपले येणारच आहेत. तर असंच आपल्या चॅनलला प्रेम देत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करत राहा. चला आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.